नमस्कार. मी अरविंद आठले. काल आपण झिंगराजी महाराजांची गोष्ट ऐकली. ते धनगर होते. 5व्या वर्षापर्यंत त्यांना बोलता येत नाही, खाणाखुणा करून कसे तरी ते बोलत आपल्या भावना कळवत असत. 8व्या वर्षीपासून ते बोलायला लागले. एकदा वडिलांबरोबर ते शेतावर मेंढर राखायला गेले होते. तेव्हा प्रचंड पाऊस आला आणि ओढ्याला महापूर आला. परंतु झिंगराजी महाराज लिलया ओढ्याच्या पलीकडे गेले आणि त्यावेळी त्या वडिलांना मात्र अतिशय विचित्र धन्य वाटलं की हे आपला पोरगा, ज्याला आपण साधारण सामान्य समजतो, तो सामान्य नसून काहीतरी त्याच्यामध्ये असामान्यत्व आहे. तसंच एकदा त्याने एक मेंढरू एक मरून पडलं होतं. तर एक गोसावी तिथे आला, त्यांनी पाहिलं हे गेलेलं आहे, उठले. परंतु इंग्रजीने बरोबर त्याला त्याच्याशी बोलून त्याला उठवलं, मृत्यूतून बाहेर काढलं. अशापैकी काही कथा आपण ऐकल्या काल. आता भास्कर पाटलांच्या मुलीचं सासर मुऱ्हा गावात होतं. ती कथा पुढे आपण ऐकणार आहोत. भास्कर महाराजांबरोबर जगदंबा मंदिरात गेले महाराज आणि मग परशुराम पाटलांच्या घरी तिथून गेले आणि आता पुढे काय घडलं हे आपण आज ऐकणार आहोत. मी मिलिंदरावांना विनंती करतो की त्यांनी कथाभाग पुढे चालू करावा. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कथनाला सुरुवात करूया. झालं कसं की मुऱ्हा गावामध्ये भास्कर पाटील गजानन महाराजांना घेऊन आलेत. महाराजांचा मुक्काम जगदंबेच्या मंदिरात आहे. परशुराम पाटील त्या गावचे रहिवासी, त्यांनी त्यांना सांगितलं की माझ्या घरी चला. महाराज लगेचच त्यांच्या घरी गेले. मग तिथं गेल्यानंतर आता ही एवढी मोठी विभूती घरी आल्यानंतर त्यांनी कशातही न्यून न ठेवता महाराजांची यथेच्छ पाद्यपूजा केली आणि त्याला जे काही महाराजांसाठी जे करावं असं वाटलं ते ते सगळं त्यांनी केलं आणि पंचपक्वान्नांचा स्वयंपाक घरामध्ये सुरू झाला. आता हे सकाळीच सकाळी त्यांना नेलेलं आहे. मग तिथे महाराजांच्या अवतीभोवती माणसं बसलेली आहेत आणि इकडे दुपारच्या नैवेद्यासाठी पंचपक्वान्नांचा स्वयंपाक घरामध्ये सुरू झाला. यथावकाश तो स्वयंपाक तयार झाला आणि भोजनाची पंगत वाढली गेली. त्याच्यामध्ये प्रमुख आसन हे गजानन महाराजांसाठी होतं, कारण महाराजांसाठीच तर एवढा पंचपक्वान्नांचा स्वयंपाक केलेला होता. महाराजांना परशुराम पाटील म्हणाले की चला आता आपण भोजनाला बसा, म्हणून तुमच्यासाठी ही सगळी सिद्धता झालेली आहे. महाराजांनी एक वार त्या भोजनाच्या पंक्तीकडे पाहिलं. ती ताटं वाढलेली बघितली. ती अगदी पक्वान्नांनी, 5 पक्वान्नांनी युक्त अशी सुबक अशी वाढप केलेलं ताट असं त्यांनी बघितलं. आता हे सुबक वाढप म्हणजे काय आहे, तर आता बघितलं पाहिजे की नैवेद्याचं ताट कसं वाढावं. की अरे, परमात्मा परब्रह्म जेवायला येणार आहे, त्याच्यासाठी नैवेद्याचं ताट कसं वाढलं पाहिजे ह्याचे सुद्धा काही संकेत आहेत. कोणते पदार्थ डाव्या बाजूला, कोणते पदार्थ उजव्या बाजूला, वाट्यामधनं काय काय, आणि मग एकंदर ते त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं हे याचे संकेत काही ठरलेले आहेत. काही काही मंडळींच्या बाबतीत मी असं पाहिलेलं आहे की इतकं अप्रतिम ताट वाढतात नैवेद्याचं की त्याचे अक्षरशः SLR कॅमेराने फोटो काढावेत. मोबाईलवरनं काय फोटो काढतात. हल्ली असं झालंय, काही बाहेरनं मागवलं आणि खायला घेतलं तरी त्याचे फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियावर टाकून द्यायचे, आज आम्ही हे खातोय म्हणून. पण आपल्याकडे जे कुळाचार असतात, गौरी गणपती असतात, नवरात्र असतो, त्यावेळेला जे काही नैवेद्य देवाला अर्पण करतो की नाही, ते इतके सुबक आणि नीटनेटके वाढावेत. भले तुम्ही 4च प्रकार करा, तुम्ही 50 प्रकार करू नका. पण कुठेतरी दह्यातनं पाणी येतंय, भाजीत शिरतंय, कोशिंबीर न्हाते पाण्याने, वाहतंय सगळं पाणी, भात कसा तरी वाढलाय, कुठेतरी वरण वाढलंय, ते तळण जे काय असेल ते सगळं त्या ह्याच्यामध्ये कोशिंबीरच्या पाण्यात भिजतंय. असली आचरटारकट ताट वाढू नये कधी, नाही तर वाढूच नाही.
सुबक नेटकं ताट कसं वाढावं. माझी धाकटी मावशी आहे. धाकटी म्हणजे सगळ्या त्या तिच्या भावंडात धाकटी. तिला जर नैवेद्याचं ताट वाढायला सांगितलं तर अक्षरशः पाहत राहावं असं ताट वाढते. म्हणजे काय म्हणावं त्याला, त्या नीटनेटकेपणाला काय म्हणावं, त्या अप्रतिम असं सौंदर्यपूर्ण ते नैवेद्याचं ताट दिसतं. आणि आणखीन कोणाला सांगितलं तर जे काय रामायण असतं त्या ताटामध्ये, त्याचा विचार करायचा नाही. मग मला ते पसंत पडत नाही. अर्थात हा आपल्या सगळ्यांना एक मग प्रकारे म्हणा तुम्ही तुम्ही कर्मठ आहात असं कधी असतं का? असं काही नसतं. पण परब्रह्माला जेवायला घालताय, कसंही कसंही चालेल, असंही चालेल, तसंही चालेल, असं चालत नाही. एक तर वाढा नाही तर वाढू नका. त्याला त्या अन्नाची गरज आहे असं आपल्याला वाटतं. त्याला कशाचीच गरज नाही. तो वासाचा धनी आहे असं म्हणतात. मग एक आजी होत्या, त्या काय करायच्या, त्या असं ताटबीट वाढायच्या भानगडीत पडायच्या नाही. ते जेवढा स्वयंपाक केलेला आहे ना, ती सगळी पातेली जी ओट्यावर किंवा गॅसवर काय असतील ती, त्या सगळ्यांच्या भोवती त्या पाणी फिरवायच्या आणि नैवेद्य दाखवायच्या. की बाबा हे जेवढं केलंय ते सगळं तुला अर्पण केलं, त्याच्यासाठी वेगळं ताट वाढत नाही, ह्यातला अंश घेऊन त्यातला अंश घेऊन. हे पण एक काय म्हणतात त्याला, हे छान वाटलं मला इथे बघून एकदा. पण आता हे कसं आहे, असो व्यक्ती तितक्या प्रकृतीप्रमाणे कोणाला कसं नैवेद्याचं ताट वाढावं असं वाटतं, हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक जाणीवेचा आणि वैयक्तिक कला कौशल्याचा प्रांत आहे असं आपण म्हणूया. तर इथे महाराजांनी ते अवलोकन केलं की नैवेद्याची ताटं अतिशय सुबक वाढलेली आहेत आणि आता पाटावर जेवायला बसायचंय. महाराज त्या पाटावरती जेवायला बसले आणि आता भोजनाला सुरुवात होणार तत्क्षणी ते तिथून उठले. मंडळी अचंब्यात पडली की हे नेमकं काय चाललंय, की महाराज पाटावर तर बसलेत, समोर एवढं ताट वाढलंय आणि आता इथून उठून गेले. आता ते गेले तर ते कुठे गेले, बरं त्यांना कसं विचारणार का ताटावरनं उठलात म्हणून, जेव्हा मुकाट्याने असं काही कसं बोलणार हे असं. लहान मुलाला हे दमदटी करता येते, महाराजांच्या पाशी असं कसं बोलणार. कारण अवलियांच्या ज्या लीला असतात त्या काही विचित्र असतात, त्यांचं वागणं विचित्र असतं. विचित्र म्हणजे लोकांना आजूबाजूच्या विचित्र दिसतं, वास्तविक ते विचित्र वागत नसतात. त्यांच्या वागण्यामागे काहीतरी एक ठोस भूमिका असते, एक धोरण असतं कसलं तरी. त्या पद्धतीने महाराज तिथून उठले आणि गावामध्ये तरातरा निघाले. ते थेट पोहोचले झिंगराजीच्या घरी, झिंगराजी महाराजांच्या. आता झिंगराजी महाराज त्यावेळेला तसे लहान होते वयाने. तर त्यांनी त्या झिंगराजींना कडेवर घेतलं महाराजांनी, गजानन महाराजांनी. आणि ते तडक पुन्हा त्या परशुराम पाटलांच्या घरी आले आणि परशुराम पाटलांना म्हणाले की ह्याच्यासाठी पण एक ताट वाढा. आता त्या मुलाला ते बाजूला घेऊन जेवायला बसले. ते त्याला अन्न भरवतायत. पंक्ती सुरू झाल्या अर्थातच. त्याला यथेच्छ पोटभर झिंगराजींना खाऊ घातल्यानंतर आपल्या ताटातलं जे काही उष्ट होतं ते गजानन महाराजांनी त्याला अतिशय प्रेमाने हरवलं. त्याच्या तोंडाला जी काही शीतल लागली होती, नंतर त्याचं तोंडही तुटलं सगळं. म्हणजे थोडक्यात त्यांचं त्या दिवशी लक्ष स्वतः जेवण्याच्या ऐवजी झिंगराजींना कसं जेवायला घालता येईल ह्याकडे होतं. त्यांच्या सगळ्या अवघ्या चित्तवृत्ती या झिंगराजींमध्ये त्या दिवशी गुंतलेल्या होत्या. आता लोकांना हेही कळेना, कारण झिंगराजीच्या आई वडिलांना त्यांचा असामान्य तो कळलं होतं. पण लोकांना कसं समजावं, तो अरे तो धनगराचा पोर आहे, त्याचं काय काम आहे, तर शेळ्या मेंढ्या राखणं हेच त्याचं काम आहे, त्याचं इथं काय काम आहे. पाटील म्हणजे मातब्बर लोक, त्यांच्याकडे धनगराचं काय काम आहे. बरं महाराजांनी त्याला धरून आणलंय आणि त्याचं एवढं कौतुक चाललंय, ते पाहून सुद्धा काही जणांच्या पोटात दुखायला लागले. हे काय चाललंय, बाकीची पोरं नाही येत का. तर झिंगराजींचं हे सगळं कौतुक चाललेलं होतं आणि नंतर मग महाराज त्याला म्हणाले की आज पोटभर जेवलायस, तृप्त झालायस की नाही एवढं तू मला सांग. झिंगराजींनी मान हलवले की हो मी तृप्त झालो हे सगळं जेवण, पंचपक्वान्नाचं जेवण. मग म्हणे आता जा तू, आपली परत भेट आडगावामध्ये होईल. आडगावामध्ये तू मला भेटल्यानंतर त्यावेळेला मी तुला रिद्धी सिद्धींचं प्रदान करीन असं महाराजांनी झिंगराजींना सांगितलं. आणि त्यांना
त्यांच्या घरी पोहोचवलं. आता हा जो प्रकार घडला त्याचाच बोलबाला मुरा गावामध्ये इतका काही झाला की लोकांना सुद्धा असं वाटायला लागलं की अरे, ज्याला प्रत्यक्ष शेजारी बसवून आपण आपल्या ताटातलं उच्छिष्ट ज्याला तो भरवतो, उच्छिष्ट म्हणजे उष्ट, आणि त्यांना सांगतो की हे मोठ्या मोठ्याने चाललं होतं की गुपित कानामध्ये खुसफुस नव्हती चालली की आडगावला ये तुला रिद्धी सिद्धी देईन, मोठ्याने मोठ्याने बोलणं चाललं होतं. तर असं सांगितलं म्हणजे ह्या झिंगराजीच्या बाबतीत काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे असं गावकऱ्यांना त्यावेळेला खून पटली, म्हणजे जे तिथे जेवायला आले होते. आणि जशी काय सभोवताली वणवा पेटावा तशा बातम्या जशा वाऱ्यावरती पसरतात, त्या पद्धतीने ही बातमी सुद्धा झिंगराजींच्या बाबतीतली मुरा गावामध्ये पसरली. आता तुला पुढे आडगावला ये, रिद्धी सिद्धी देईन असं महाराज म्हणाले, पण त्याची काय वाट बघत बसले होते का झिंगराजी? नाही, ते सुद्धा त्यांच्या निजानंदात रंगलेले होते. वास्तविक आता असं झालं की अवलिया संत पुरुषाची भेट झाली, त्यांनी जवळ केले म्हटल्यानंतर वाक्य काय उच्चारलंय की आज जेवून तू तृप्त झालायस ना. म्हणजे असं म्हटले नाहीये की याच्या पुढे तुला जेवायचं नाहीये. म्हणजेच हे तृप्त झालेस ना हा प्रश्न विचारण्यामागे कारणच एवढं आहे की त्यानंतर निरीच्छा ही झिंगराजींच्या मनामध्ये त्यांनी उत्पन्न केली. म्हणजे निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. अशा पद्धतीने झिंगराजींच्या संपूर्ण अंतरंगात महाराजांनी पालट केला. म्हणजेच थोडक्यात काय, जे आतमध्येच जन्मतः होतं त्याची वृद्धी कशी करायची, ते वृद्धिंगत कसं करायचं, ते 16 कलांनी कसं नटवायचं, ह्याची विद्या महाराजांपाशी जबरदस्त होतीच की. तर त्या पद्धतीने त्या झिंगराजींना त्यांनी स्पर्श केला फक्त अन्न भरवून, आणि अन्नाच्या द्वारे जे जे काही पोचवलं आतमध्ये, ते काय होतं ते आपण सांगू शकत नाही, इतकं ते अलौकिक होतं. झिंगराजींचा संपूर्ण त्या दिवसापासून आपण म्हणू शकतो की कायापालट नाही म्हणता येणार त्याला, पण एकंदरीत जे काही वैभव त्यांच्याकडे होतं त्या वैभवाला त्या प्रसंगाने कळसाप्रती नेलं महाराजांनी. म्हणजेच जेवण भरवून पंचपक्वान्नांचं त्यांना सांगितलं की तू आता तयार झालेला आहेस, आडगावला ये, तुला रिद्धी सिद्धींचं प्रदान करतो, म्हणजे अष्टसिद्धी सुद्धा तुला देईन. असा हा संवाद झालेला आहे. मग त्याच्यानंतर काय झालं की ह्या पद्धतीने झिंगराजी महाराजांवरती गजानन महाराजांनी त्यावेळेला पूर्ण कृपा केली. आता गोष्ट अशी घडली बघा, पुढच्या लीलांकडे आपण वळूया की आकाराम माळी आणि शंकर भटजी हे मोरा गावचे रहिवासी. दोघांमध्ये विशेष सख्य होतं. काही कारणास्तव ते असेल, मित्र असतील, काही असतील, किंवा एकमेकांच्या काही व्यवसायामध्ये त्यांना एकमेकांची मदत होत असेल, या पद्धतीने आकाराम माळी आणि शंकर भटजी हे मुरा गावचे मित्र होते, रहिवासी होते, मूळ रहिवासी. एकदा असं झालं की शंकर भटजींची बहीण माहेरपणाला शंकर भटजींकडे आलेली होती. बरेच दिवस झाले होते आणि तिचं असं आता म्हणणं होतं की मला आता माझ्या सासरी नेऊन पोचवा. तिचं सासर होतं आडगावला. बघा आता कसा गोष्ट कशी फिरते ती बघा. तिचं सासर होतं आडगावला आणि शंकर भटजी आकाराम माळ्यांना काय म्हणाले की अरे, माझ्या बहिणीला तिच्या सासरी परत सोडायला जायचंय. ती इथं माहेरपणाला आली होती, पण आता तिला परत सासरी जायचंय. तर मी एकटाच जाणार आहे तिला सोडायला, तर तू येशील का माझ्या बरोबर? तर आकाराम माळी म्हणाले चालेल, येतो की मग. मग हे दोघ जण मुरामधनं आपल्या बहिणीला घेऊन शंकर भटजी आडगावला आले आणि बहिणीच्या घरी तिला पोहोचवले. तर आडगावला आले असताना त्यांना असं लक्षात आलं की अरे, आज आडगावमध्ये काहीतरी विशेष अशी लोकांची लगबग चालू आहे, काय नेमकं काय. मग त्यांनी बहिणीच्या सासरी ते जेव्हा बहिणीला सोडायला गेले तेव्हा तिथे शंकर भटजींनी सहज तिच्या सासरच्या मंडळींशी हा विषय काढला की आज काय आहे गावामध्ये.
एरवी कसं सुनसान शांत गाव पडलेलं असतं. आज काय आहे, एवढी लगबग लगबग कसली आहे सगळी? लोकांनी काय नवीन वस्त्र काय परिधान केलेत, त्याच्यानंतर आज तर काही म्हणे कुठला सण नाही. मग हे काय आहे? तर काही ठिकाणी मला पताका लावलेल्या पण दिसल्या, तर त्या तिच्या सासरच्या मंडळींनी, शंकर भटजींच्या बहिणीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना असं सांगितलं, अहो आज गावामध्ये, आडगावामध्ये गजानन महाराजांची स्वारी आलेली आहे आणि ते आडगावामध्ये एका मंदिरामध्ये बसलेले आहेत. तर हे ऐकल्यानंतर शंकर भटजी आणि आकाराम माळ्यांना इतका हर्ष झाला की शेगावला तर जाता येत नाही काही कारणास्तव, वारंवार तर जाता येत नाही, एखाद वेळेला जाऊ शकतो, पण आता ते परब्रह्म ज्याला भेटायची आपल्याला काही दिवसापासूनची ओढ होती ती मनामध्ये ठेवलेली, आज अनवधानाने ते सगळं आपल्या भेटीला जणू काही आलंय. ह्या पद्धतीने आपण मुरा गावातनं आडगावामध्ये आलोय. आडगावामध्ये गजानन महाराज आलेले आहेत. त्यांच्या दर्शनाला मग ही दुक्कल निघाली आणि त्या दिवशी दिवस होता चैत्र पौर्णिमेचा, म्हणजे हनुमान जयंतीचा दिवस होता. तर तिथे त्यावेळेला काय झालं की त्यांच्या असं लक्षात आलं की सगळ्याच मंडळींच्या की बोलावणं नसताना सुद्धा, किंवा काही डोक्यातही नाही की यांना बोलवावं त्यांना बोलवावं, अचानकपणे झिंगराजी महाराज आडगावामध्ये येऊन उपस्थित झाले. मग आता झिंगराजी महाराजांचं चरित्र जे सदानंद महाराजांनी लिहिलेलं आहे, त्या चरित्रामधल्या काही ओव्यांवरनं त्यावेळेला नेमका आडगावामध्ये काय घडलं किंवा काय घडत होतं ते लक्षात येतं. आपण त्या सदानंद महाराजांनी झिंगराजी महाराजांच्या चरित्रात लिहिलेल्या ओव्या आज वाचून पाहूया. काय त्याच्यातनं अर्थबोध होतो ते बघूया आपण आज. काय लिहिलंय त्याच्यामध्ये की हा चैत्र पौर्णिमेचा दिन, तेथे आले असती गजानन बुवा आपण, तेवीची झिंगराजी बाबांचेही दर्शन जाहले उभय मित्रांचे. ग्रामवासी सभ्यजन शेगाव कसबासी आणि ती आपण, आणि पौर्णिमेची पालखी काढून मिरविती नगरी ग्रामस्थ. शेगाव कसबासी आणि ती आपण. शेगाव कसबासी म्हणजे काय? कसब, कौशल्य, कला. तर शेगावामध्ये जे काही प्रगट झालं होतं की नाही, ते कसबाच्याही वेगळं अर्थ होतं. कसाब आणि कसब याच्यातला फरक लक्षात घ्या. तर शेगावी त्यांनी ओव्यामध्ये लिहिलंय की शेगाव कसबासी आणि ती आपण. म्हणजे शेगावामध्ये जे काही सर्वोत्तम होतं महाराजांच्या रूपाने, त्यांना ह्या आडगावकरांनी बोलवणं पाठवून किंवा निमंत्रणद्वारे कोणीतरी माणसं पाठवून त्यांना आडगावात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आणलेलं होतं. आणि पौर्णिमेची पालखी काढून मिरविती नगरी ग्रामस्थ. म्हणजेच पौर्णिमेला त्या गावामध्ये ज्या देवतेचा उत्सव असेल, कदाचित देवीचं मंदिर असेल, कदाचित मारुतीचं मंदिर असेल, तर त्या देवतेची त्या दिवशी पालखी निघाली. त्याच्याबरोबर गजानन महाराजांना ही आडगावकरांनी मिरवत न्यायला सुरुवात केली. परी झिंगराजी बाबासी न पाचारिता आडगावी, प्रगटले बाबा तत्वता. म्हणजे झिंगराजींना आमंत्रण नव्हतं, पण ते अचानकपणे आडगावी आले. आणि मग काय झालं, हे देखोनी ग्रामस्था चित्ता झाला आनंद आसमाई. असं म्हणतात मावेना, आनंद चित्तामध्ये. का तर गजानन महाराज तर आपण बोलवले आणि झिंगराजी महाराज, तर तोपर्यंत झिंगराजी महाराजांचा कीर्ती सुगंध पसरायला लागला होता सगळीकडे. लोकांना ते माहित होतं. आणि झिंगराजी महाराज पण आलेत म्हटल्यानंतर आता महाराज ही उपाधी कोणालाही द्यायला किंवा कोणालाही चिकटवायला फार काळ वेळ लागत नाही. सर्वसामान्य माणसांना सुद्धा लोक म्हणतात, काय महाराज आज इकडे कुठे? व हे तर अलौकिक विभूती होत्या. मग त्यांनाही महाराज, झिंगराजींना महाराज ही उपाधी तिथे चिकटलेली असावी. मग झिंगराजींना निमंत्रण नाही तरी ते आलेत म्हटल्यानंतर हर्ष झाला, त्यांचा आनंद आसमाई. आसमाई म्हणजे असं म्हणतात मावेना. म्हणून निरुपसिंग राजपूत झिंगराजींची ही एक पालखी काढतोय. दैवतेची पालखी आहे, गजानन महाराजांना ही पालखीत बसवून मिरवतायत.
आणि अचानकपणे आलेल्या झिंगराजींनाही त्यांनी अत्यानंदाने पालखीत बसून मिरवायला सुरुवात केली. तव उभय शिबिका नगरा आत काढिती नागरिक आनंदात. शिबिका म्हणजे पालखी. मग दोघांचीही पालखी आणि देवतेची पालखी अशा 3 पालख्यांची मिरवणूक त्या दिवशी आडगावामध्ये निघाली. मागा पुढा भक्तजन गर्जत संत नामे घेऊनी. तव आकारामासी नवल वाटले की झिंगराजी बाबा कैसे आले. भटजी ही मनी आनंदले आपुल्या कधी बहुसा आलं पाहिजे. म्हणजे ह्या दोघांनी महाराजांचं दर्शन घ्यायला आलेत ना, मुरादनं आले ते आडगावामध्ये, तर त्यांनाही आश्चर्य वाटलं, कारण झिंगराजी महाराज त्यांच्याच गावचे रहिवासी, मुरा गावचे. तर ही दोघं अतिशय हर्षले की वा झिंगराजी बाबा कसे काय आले मुराहून, आपल्या मागे पुढेच होते की काय, आपल्या मागे आले की आधीच येऊन बसले होते आडगावामध्ये. पण दर्शन तर झालंय दोघांचं एकाच वेळेला 2 विभूतींचं, त्यांना खूप हर्ष झाला. असो उभय शिबिका बरोबरी काढी ती आपण नगर करी. नगर करी म्हणजे त्या नगरातले, त्या गावातले जे काही रहिवासी, त्यांना नगर करी असा शब्द वापरले या ओव्यामध्ये. तर सगळे गावकरी त्या पालख्यांच्या मिरवणुकीमध्ये रंगून गेले. तव काय नवला व साचोकारी देखे नवल तेधवाकी. काय घडलं तिथे. गजानन बाबा आणि झिंगराजी बोलिता देखिले परस्परा माझे. परी उभय संतांचे भाषण काय झाले नकळे. येरू लागून खचित परे पलीकडील वचन जाणे केवी अज्ञानते. दोघांचं काहीतरी संभाषण चाललंय. आता हे संभाषण म्हणजे मोठ्या मोठ्याने गप्पा आहेत का, तर गप्पा नाहीयेत. वाचेच्या पलीकडच्या म्हणजे परावाणीच्याही पलीकडच्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहेत. खाणाखुणा करतायत एकमेकात, हावभाव करतायत, अंगविक्षेप काहीतरी करतायत, माना डोलावतायत, डोळ्यांनी काहीतरी खाणाखुणा चाललेल्या आहेत. बोलणं एका शब्दाचंही नाही. काय सांगितलं होतं झिंगराजींना मुरा गावात गजानन महाराजांनी, आडगावी ये, तुला रिद्धी सिद्धी म्हणजे रिद्धी सिद्धींसहित अष्टसिद्धींचं प्रदान करणार.